एसटी महामंडळाच्या दादर पुणे मार्गावरील शिवनेरी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला। वातानुकूलित एसी बस असूनही प्रवासादरम्यान एसीने काम करणे थांबवले आणि त्यामुळे तासाभरानंतर प्रवाशांना उकाड्याने अक्षरशः हैराण व्हावे लागले। त्यातच बसच्या चालकाकडून मिळालेली उद्धट वागणूक प्रवाशांना अधिकच त्रासदायक ठरली। प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बस सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या 1 तासासाठी एसी कार्यरत होता, परंतु त्यानंतर ते पूर्णपणे बंद झाले। बसमध्ये सुमारे 30 अंश सेल्सिअस तापमान जाणवत होते, त्यामुळे महिला, लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांना प्रचंड त्रास झाला। या बसच्या मागील बाजूचा जंक्शन बॉक्स तुटलेला होता, असे प्रवाशांनी निदर्शनास आणून दिले। मात्र चालकाने कोणतीही तपासणी न करता बस मार्गावर घेतली। ही बाब प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे। जेव्हा प्रवाशांनी हा मुद्दा उपस्थित करत चालकाकडे तक्रार केली, तेव्हा त्याने उद्धटपणे उत्तर दिले, असा आरोप प्रवाशांनी केला आहे। चालकाच्या अशा वर्तनामुळे प्रवाशांचा संताप वाढला। या सर्व प्रकारानंतर प्रवाशांनी परिवहन मंत्री आणि एसटी प्रशासनाकडे मागणी केली आहे की अशा निष्काळजी आणि उद्धट चालकावर तत्काळ कारवाई करण्यात यावी। तसेच शिवनेरी ही एक प्रीमियम सेवा असूनही अशी दुरावस्था असेल तर प्रवास कसा सुरक्षित आणि सुखकर म्हणायचा, असा प्रश्नही प्रवाशांनी उपस्थित केला आहे। एसटी महामंडळाने या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषी चालकावर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नियमित देखभाल आणि तपासणीची प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबवावी, अशी सर्वसामान्य प्रवाशांची मागणी आहे।